नर्मदे हर. नर्मदे हर. सुलपानी झाडी नर्मदा आश्रम मुलगी इथं आपलं स्वागत आहे. बाबाजी आपलं नाव सांगा अगोदर, आपण कुठून आलात? नर्मदे हर. नर्मदे हर. माझं नाव नंदू शामराव जाधव. मी संभाजीनगर जिल्ह्यातून शिल्लोड तालुका म्हणजे अजिंठा डोंगर रांगेतून. मी पण ओंकारेश्वरून नर्मदा आहे नर्मदा आईची परिक्रमा. म्हणजे सुरुवात सांगतो मी घर बसून. नाही. इच्छा झाली प्रकट का मी अगोदर यापूर्वी तुम्ही परिक्रमा केली आहे का दादा? नाही, अगोदर तर काही केली नाही हां. सुरुवात. तुमचं प्रोत्साहन कुठून मिळालं बरं मी नर्मदा परिक्रमा यावं असं? म्हणजे 2 वर्षापूर्वी मला असं माहिती संतातूनच माहिती झाली होती. हां. मी अचानक तिथे पोहोचलो होतो. हां. त्यानंतर एक संत होता गजानन गिरी महाराज म्हणून. हां. बोला. त्यांच्या भावाला मी भेटायला गेलो होतो, माझा मित्र म्हणून. मग तिथून मला माहिती झालं की त्यांचा भाऊ नर्मदा परिक्रमा कसा करण्यासाठी गेला. नेमकं परिक्रमा काय असते मी मोबाईलवर पाहायला लागलो, नेमका अनुभव. त्याच्यातून मला वस्तू वाटली की परिक्रमा ही अशी असते बा, त्यांना अनुभव भेटता, जीनीची इच्छा आपली पूर्ण होती. नर्मदा परिक्रमा करायलाच पाहिजे. मी अनुभव म्हणजे माझं 2 वर्षापासून मी ते यूट्यूब चॅनल पाहतो, अनुभव पाहतो. माझी इच्छा झाली निघायची, पण घरच्याला वाटलं की बा एवढ्या दूर जातोय 3-3.5 महिने कसं राहशील, काय राहशील. पण मग तेव्हा काही घरच्याला मला जाऊ दिलं नाही फॅमिलीना, एवढे दिवस कसं राहशील. बरोबर. तेव्हा मला माझी इच्छा तर थोडी थांबली. हां. आणि माझी इच्छा एक झाली की बा ही परिक्रमा तर थांबवली, नर्मदा मायाची काही इच्छा असेल काहीतरी करून घेण्याची. बरोबर. पण मग मी शांत राहिलो. मग एक इच्छा झाली की आमच्या गावामध्ये वारकरी संप्रदाय म्हणून सप्ताह नव्हता. हो, सप्ताह. हां, सप्ताह होत नव्हता. मग हे म्हणलं ह्यावेळेस आपण काय करू, सप्ताह करू. गाववाल्याला विचारलं मी, माझ्या सप्ताह असंच करायचं आहे बा. मीटिंग घेतली. गाववाला नाकार करत होते. किती पैसे लागेल? मी 60-70 हजार लागेल. त्याला म्हणलं तुम्ही अर्धे भरा, मी अर्धे भरतो. तर तरी पण ते नाकार करत होते. एवढे पैसे वारकरी कोण करणार. मग त्याच्या दुसऱ्या वर्षी मी स्वतः हा निर्णय घेतला की हा सप्ताह करायचा म्हणजे करायचा. आपण नर्मदा परिक्रमा जर नाही झाली ना, इच्छा माय करून घेईन. बरोबर. सप्ताह तयार झाला, सगळं व्यवस्थित झालं. त्यात भरपूर काही अडचणी आल्या. आता दुसरा सप्ताह संपून यावर्षी 3ऱ्या सप्त्याचं नियोजन करून मी नर्मदा परिक्रमासाठी निघालो. आणि एवढं झालं की स्वतः फॅमिली मला गाडी पूर्ण हे करून ओंकारेश्वरपर्यंत सोडण्यात आलं. ओ. आणि तिथं मेन म्हणलं तर रात्री आम्ही 2 वाजता पोहोचलो होतो. आम्ही आजूबाजूला अंधार नाही, आजूबाजूला आम्ही लॉजसाठी किंवा यासाठी आम्ही म्हणलं एवढी फॅमिली आहे, कुठं थांबणार 2-2:30ला. बरोबर आहे. मग आम्हाला की भेटली नाही, 1-1.5 तास पाहिला आहे. माझी इच्छा होती गजानन महाराज मंदिरपर्यंत चला, मला तिथं सोडून द्या, त्यानंतर पाहू. झाला असं की तिथं 3 वाजता पोहोचलो. नंतर 3 वाजता पोहोचल्यानंतर मी सांगितलं गजानन महाराज मंदिरावर की म्हणलं असं झालं तर म्हणे रूम खाली नाही म्हणे. म्हणलं मी नर्मदा परिक्रमासाठी निघणार आहे, तर फॅमिली माझ्यासोबत. मग लगेच त्यांनी सांगितलं अरे बाबा नर्मदा परिक्रमासाठी जाणार तुम. लगेच त्यांनी चाबी वगैरे दिली किंवा हॉल दाखवला, लगेच हॉल दिला मला. ते झाला विषय. मग सकाळी फॅमिली पाहिलं त्यांनी. सकाळी या ना अरे म्हणे बाबा त्यांचा विचार झाला की एवढ्या दूर कसं का जाईल. नंतर पुन्हा नाकार झाला घरच्याचा की बाबा तू आता काय कर, आता आंघोळ झाली, दर्शन झालं इथंचं, डबल चाल घरी. पण माझी इच्छा झाली की मग नंतर सांगितलं मी त्यांना, म्हणलं 2 वर्षापूर्वी मी निघणार होतो, पण आता पण कसं काय नाकार झाला. म्हणलं एक इच्छा केली मी नर्मदा मैयाला. म्हणलं मी हसून खेळलो, म्हणलं नर्मदा बरोबर करण. नंतर थोडीफार रडले वगैरे थोडं झालं. पण एक हॉल होता नर्मदा मैयाचा जो परिक्रमासाठी राहिला होता तो. त्यासाठी एक संत होता बसलेला. माझी फॅमिली म्हणजे माझी मुलगी पण माझ्यासोबत होती. म्हणलं जे होईल ते भाऊ, अजून इथून तर काही निघालं नाही. मग नेमका दरवाजातून येत नाही, दर्शन घेत नाही मैयाचं. छोटी मुलगी माझ्यासोबत दर्शन घेतलं तिनं पण. 18 महिन्याची मुलगी होती. तर एक परवाशी एक मैयाचं रूप होतं ती संत बसलेला. मग दर्शन नर्मदे हायर केलं. त्यानं लगेच मुलीला एक कमंडलमधून सेफ काढलं, लगेच तिथं हातात दिलं. घरच्यानं पाहिलं ती. म्हणलं हे मैयाची कृपा आहे, मैयानं साक्षात तुम्ही बसवलं म्हणून. असं असतं म्हणलं, छोट्या मुलीचं असो की असो आपल्याला दर्शन घ्यावं लागतं, अशी परिक्रम करावं लागते. त्यांना समजून सांगितलं. त्यानं स्वतःचा अनुभव सांगितले. पुन्हा जे संत बसलेले होते म्हणे तुम्ही काय काळजी करता म्हणे, इथं 60-70 जण एवढे परिक्रमासाठी होते म्हणे रात्री मुक्कामी. थोडं थांबलो, बाकीचे गेले म्हणे समोर. त्यानं उद्देश. पण मला एवढं कळत होतं की नर्मदा मैया ही साक्षात
तिथं हे केलेले हा. अनुभव होते ऐकलेले. त्याच्यात मग त्यांनी ते ऐकलं, थोडं बसले, मग त्यांचा विचार बदलला. मग नंतर सुखाना मला तिथून हे केलं त्यांनी गेलो. आणि नंतर रस्त्याचे अनुभव, आम्ही जात असताना परिक्रमा उचलली. ब्राह्मणाचं जे हे असतं, पूजा वगैरे करावं लागते, पण सकाळी सकाळी की ब्राह्मण मिळाला नाही. मग तिथून एवढं झालं की ब्राह्मणाला फोन लावला, सोबतचं जो होता जन्म, ते म्हणे बाबा मी जरा वेळ लागेल, अर्धा एक तास. पण एक 2 ते 3 वर्षापासून अनुभव घेतलेले, 3दा परिक्रम केलेले, ते आमच्यासोबत होते. ते आता शुलपाणी तिकडून गेले बावनकुळ्याहून, आम्हाला इकडून आलो. त्याच्यानंतर एवढं झालं की ती पूजा मग स्वतः करायला सांगितली ब्राह्मणाने, म्हणे चालती म्हणे. हा, तशी चालतं ना. पूजा करून घेतली हा. 5 जणांनी. फक्त संकल्प करायचा असतो ना एवढाच. हा, तिथून निघालो. महाराज त्यांना म्हणलं आता अनुभव मैया गिया कसे काय अनुभव देईन काय देईन. 2-3 दिवस होत नाही तर अनुभव सुरूच झाली एकाच एक. मी तरी फोटो तर काढलेले, मी छोट्या मुलीचे जंगलात दिसताना. म्हणलं काय करू आपण, अनुभव तर सांगत्याच, पण आपल्या तर काही नर्मदा मैयासारखी काही लहान मुली असो काही असो, मी एवढे अनुभव घेतले की जंगलामध्ये असो काही असो, मग छोटे छोटे बाळ सुद्धा मला ते आढळले गावाच्या थोडं दूर. एवढे छोट्या विषयात असं मला तर एवढं कळत होतं की प्रत्येक ठिकाणी मैया ही कोणत्या न कोणत्या रूपमध्ये येते. हा, नक्की. रस्ते पण दाखवते. अशा अगोदर कोणी ढोरं चारणार, बकऱ्या चारणार हे भरपूर मिळाले, पण मला लक्षात 2 दिवसानंतर आलं, म्हणलं हे ढोरं बारचं चारणार अशी एकदम कश काय चौफुलीवर येऊन असे गाई ढोरं कश काय येतात बा, आज झालं उद्या झालं परवा. नंतर लक्षात आलं की मग विचार केला बसून, म्हणलं आपल्याला काय अनुभव गेले, मी विचारलं आत्मस केलं, म्हणलं इथं रोज रोज कसं काय घडतंय. कुठं रस्ता भुलला की तुम्ही जनावर वगैरे घेऊन कोणीतरी वयस्कर असो लहान असो ते येता आणि रस्ता सांगून जाता. दुपारच्या वेळेला तरी चारानी पाणीनी बन येऊन आडवे रस्ता सांगता. नंतर लक्षात आलं हे तर कोणी मैयाची बा, मैयाच ही कोणाच्या रूपामध्ये सांगून रस्ता दाखवण्यासाठी जाते येते बा. मग नंतर पुढे गेलं की आपण रस्ता चौफुली लागली किंवा 2 रस्ते लागले, नंतर एखादाच कोणी बाईकवर येतो, नर्मदे हरच म्हणलं की नर्मदा इधर से रस्ता आहे, बोला इधर से लगे रुकता बी नाही हो. भाषेमध्ये सांगतो मी, हिंदी काही थोडंफार काही शिकलं गेलं, मराठीमधून म्हणल्यावर असे काही खूप अनुभव आहे पुढचे बी भरपूर काही. भोजन प्रसादी आम्ही एक सरपंच घर म्हणून थांबलो होतो मागे, ते गावात काही लक्षात नाही. त्यांनी किराणा सामान आम्हाला दिलं, म्हणजे प्रसाद म्हणजे तुम्ही स्वतः बनवून घ्या. त्यांना पीठ वगैरे सगळं दिलं, बाबा ते सोबत होते. मग त्यांनी काही थोडं पीठ दिलं, काही तेल दिलं, मसाल्याची पुढे दिलं. मला आता हातानं बनवा, 7-8 जण होतो आम्ही, 6-7. हां, बाबाने रोटी चपात्या बनल्या, काही भाजी बनवली, म्हणलं काहीतरी नपुरी शकते किंवा कमी होऊ शकतं, पण झालं असं जेवण बी व्यवस्थित झालं. एक तर कमी बी पडलं नाही, उरलं पण नाही, थोडी बी चपाती उरली नाही, आणि जेवण म्हणजे भोजन. नंतर कळालं की मैयाचा एवढा आशीर्वाद की एक घास बी कमी पडला नाही, एक घास बी जास्त आली. एवढा प्रसाद, एवढा अनुभव, रस्त्याचे खूप अनुभव आहे. मैया प्रत्येक या दर्शन आपल्याला फक्त पाहावं लागतं की मैया कोणत्या रूपामध्ये आपल्याला दर्शन बी देऊन चालली जाते, आपल्याला समजत नाही. मैयाचे खूप अनुभव एवढे, मी 18 विधी झाली, एवढे अनुभव घेतले खूप. अजून तर मैया आपल्याला 3 महिने खूप अनुभव देणार, नाही, फार खूप आनंद वाटणार. आणि तुम्हाला फार सुंदर अनुभव आलेले. आणि एक गोष्ट सांगू की भक्ती मार्गात आहे ना, मी असं ऐकलंय की बाल्यावस्थांमध्ये भक्ती करू शकत नाही. एक महात्माचा किस्सा आहे की ना पहिली भली ना पिछली भली तो बीच की सही, ना पहिली भली ना पिछली भली तो बीच की सही. म्हणजे कसं आहे की आपण लहानपणी आपल्याला भक्ती समजणार नाही, म्हातारपणी भक्ती उमजणार नाही, बरोबर. आणि ह्या अवस्थेमध्ये भक्ती कळते आणि ती प्रफुल्लित होते. या अवस्थेमध्ये तुम्ही अध्यात्माचा आनंद तुम्हाला डबल होऊन जाईल. मैयाची कृपा आहे. मैयाचे नाही याचा आणि हा पण सप्त्याचं नियोजन होता ना, मैयानंच करून घेतला आमचा सप्ताह. कोण होतं आणि तुमची इच्छा नसते, तुमची इच्छा असताना घरची इच्छा नव्हते असं त्यावेळेस. आणि ह्यावेळेस ती स्वतः फॅमिली घेऊन तिथे मला सोडण्यात आली. आई नर्मदा तुमची इच्छा आणि तुमचं जे हे तुमची यात्रा सुखमय करेल, मंगलमय करेल. नर्मदा आईच्या चरणी हीच प्रार्थना करतो. आपण इथं आलात आणि आम्हाला या मुलाखत दिली आणि शेवटची संधी दिली. सुलपानी जाडी नर्मदा आश्रम मुलगी आपले आभारी आहे. नर्मदे हर.
आपली मुलाखत